नमस्कार, मी प्रदीप केळुसकर. प्रदीप केळुसकर या युट्यूब चॅनेलवर तुमचे सहर्ष स्वागत. आज पाहूया आणि ऐकूया माझ्या माणिक मोती या कथासंग्रहाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमातील तिसरा आणि शेवटचा भाग. आजच्या व्हिडिओमध्ये कथा आणि त्या अनुषंगाने माझ्या माणिक मोती या कथासंग्रहातील कथांबद्दल मान्यवरांनी व्यक्त केलेली मते ऐका. मान्यवरांचा परिचय देण्यासाठी मी स्नेहल फणसळकर मॅडम यांना या ठिकाणी आमंत्रित करतोय. अगदी थोडक्यात त्यांचा परिचय करून देतोय. कुडाळ गोमसाफ शाखेत उपाध्यक्षपदी कार्यरत असलेल्या सन्माननीय स्नेहल फणसळकर मॅडम. मेडिकल स्टोअर माणगाव येथे त्यांचा आहे. त्याचबरोबर आपला व्यवसाय आणि घर सांभाळत असताना लेखनाचा छंद त्यांनी जोपासला आहे. लेखन करताना 2 पुस्तके प्रकाशित झाले. स्नेहगंध या कथासंग्रहाला गोमसाफचा नुकताच पुरस्कार जाहीर झालाय. तेव्हा एकदा जोरदार टाळ्या सन्माननीय स्नेहल फणसळकर मॅडम यांच्यासाठी. आणि मी त्यांना विनंती करतोय की त्यांनी आजच्या मान्यवरांचा या ठिकाणी परिचय करावा. धन्यवाद. नमस्कार. आज या ठिकाणी माणिक मोतीचं प्रकाशन होत आहे. तर त्या सोहळ्याला उपस्थित असलेल्या मान्यवरांचा मी आज अगदी थोडक्यात परिचय करून देण्यासाठी इथे उभी आहे. आजच्या आपल्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून आपल्याला जे लाभलेले आहे ते सर्वांना आपल्या परिचित असलेले श्री आनंद वैद्य सर. आपण नेहमी म्हणतो की एखाद्याचं वर्णन करताना की मूर्ती लहान पण कीर्ती महान. सरांच्या बाबतीत आपल्याला मूर्ती मोठी आणि कीर्ती महान असंच उल्लेख करायला लागेल, कारण ते सगळ्याच दृष्टीने मोठे आहेत. तर सर गोमसाफ सिंधुदुर्गचे माजी जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारलेली होती आणि ती यशस्वीरित्या त्यांनी पार पाडलेली होती. त्यांच्या काहीशा गूढ वाटणाऱ्या कविता रसिकांना आवडतात. सगळ्यांनाच त्या समजतात असंही नाही, कारण त्याच्यासाठी बुद्धीची फार मोठी झेप लागते. पण तरीही पूर्ण समजल्या नाही तरी त्या आवडणाऱ्याही असतात. आणि जाणकार कवितेच्या क्षेत्रातले जाणकार म्हणून आम्ही सगळी नवोदित मंडळी त्यांच्याकडे बघतो. जेव्हा आम्ही काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करतो तेव्हा सरांनी त्याच्यासाठी मार्गदर्शन करावं अशी आमची अपेक्षा असते. आणि सरांकडून जर कौतुकाची थाप मिळाली तर तो मोठा पुरस्कार असतो आमच्यासाठी. तर यावरून तुम्ही सरांच्या कर्तृत्वाचं तुम्ही कल्पना करू शकता. सर कथाकारही आहे. बाबा वर्धन थिएटर असो किंवा जिल्हा ग्रंथालय असो किंवा कोकण मराठी साहित्य परिषद असो, अशा साहित्याशी संबंध असलेल्या संस्थांमध्ये ते आज मार्गदर्शकाची भूमिका बजावत आहेत. त्यांच्या शब्दापुढे कोणीही बोलू शकणार नाही इतके त्यांचे या क्षेत्रामध्ये वजन आहे आणि ते त्यांच्या विद्वत्तेतून आणि त्यांच्या अनुभवातून आलेले आहे. कुडाळ हायस्कूलमधून प्राचार्य पदावरून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी शेतीकडेही लक्ष घातले होते. रसायनशास्त्रातली MSc पदवी घेतलेले सर साहित्य निर्मिती अव्वल दर्जाची करतात. यानंतर आपल्या या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय श्री मंगेश मस्के सर. मंगेश मस्के सर हे सुद्धा आपल्याला सगळ्यांनाच परिचित आहेत. कोकण मराठी साहित्य परिषदेचे ते विद्यमान जिल्हाध्यक्ष असून अनेक संस्थांमध्ये ते पदाधिकारी म्हणून काम करतात. माणगाव येथे सिंधुदुर्ग बँकेच्या ब्रँचमध्ये सध्या मॅनेजर पदावर कार्यरत असतानाही ते सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात सक्रिय असतात. त्यांचा उत्साहपूर्ण वावर सर्वत्र दिसतो. नाटक लिहिणे, ती बसवणे आणि त्याच्यामध्ये अभिनय करणे हा सरांचा छंद आहे आणि त्यामध्ये ते बऱ्यापैकी यशस्वी आहेत. यानंतर आपले पुढचे प्रमुख पाहुणे आहेत श्री कौलापुरे सर. सर शिरोडा येथील अवि पावडेकर हायर सेकंडरी मधून इंग्रजी विषयाचे प्राध्यापक म्हणून रिटायर्ड झाले असून त्यांचे इंग्रजी आणि मराठी भाषेवर प्रभुत्व आहे. ते कार्यक्रमाचे निवेदनही चांगलं करतात. शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक क्षेत्रात त्यांचा उत्साहपूर्ण वावर असतो. वेंगुर्ला येथील आनंद यात्री वाङ्मय मंडळात ते सक्रिय आहे. यानंतर आपल्या सर्वांनाच परिचित असलेल्या आदरणीय वृंदा कांबळे मॅडम या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या कुडाळ शाखेच्या विद्यमान शाखाध्यक्ष आहेत. त्या कथा व कादंबरीकार आहेत. त्यांची 12 पुस्तके आजपर्यंत प्रकाशित झालेली असून 3 पुस्तके प्रकाशनाच्या प्रतीक्षेत आहेत. लेखनाबरोबर त्यांचे वाङ्मयी संस्थांमधूनही मोठे योगदान आहे. वेंगुर्ला येथे आनंद यात्री नावाच्या वाङ्मय मंडळाची स्थापना करून तेथे त्या अनेक साहित्यिक उपक्रम राबवित असतात. आपणही या सगळ्या कार्यक्रमांबद्दल वर्तमानपत्रातून वाचले असेल. त्या खूपच
तन मन धन अर्पून तिथे काम करत असतात. त्यांच्यासारखं योगदान देणारी माणसं आहेत म्हणून साहित्य चळवळ आपल्या समाजामध्ये सुरू आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे सगळ्यात मुख्य व्यक्तिमत्व म्हणजे आजच्या आपल्या माणिक मोती पुस्तकाचे लेखक श्री प्रदीप केळुसकर सर. खरं तर हे एक व्यावसायिक आहेत. आपले दुकान, घर, बागायती हे सर्व सांभाळून ते कथा लिहितात. त्यांचा हा दुसरा कथासंग्रह आहे. नाटक हाही त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. ते नाटकात काम करतात. नाटकं पाहणे हा त्यांचा आवडता छंद आहे. व्यवसायाच्या क्षेत्रात वावरतानाही त्यांनी आपल्यातील लेखक, कलाकार आणि रसिक जोपासलेला आहे. आज त्यांच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आयोजित करताना आम्हाला कोमसागर शाखेला आनंद होत आहे. यानंतर प्राध्यापक संतोष वालावलकर सर संतराव महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत असून यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ विभागाचे ते प्रमुख आहेत. त्यांनी मराठी विषय घेऊन एम.ए. केलेला आहे आणि आज आपल्या माणिक मोती पुस्तकावर ते इथे भाष्य करणार आहे. यानंतर कोमसाप कुडाळ शाखेचे सचिव श्री सुरेश पवार हे कोमसाप कुडाळ शाखेचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. सचिव म्हणून ते तन मन धन अर्पून काम करतातच. कायम त्यांच्याशिवाय कुठलाही कार्यक्रम हा अपुरा असतो. हे सिंधुदुर्ग बँकेतून ब्रँच मॅनेजर म्हणून रिटायर झाले आहेत. ते उत्तम कविता करतात. तर अशा प्रकारे आज आपण व्यासपीठावर असलेल्या सर्व मंडळींचा अगदी थोडक्यात परिचय करून घेतलेला आहे. वेळेच्या कमतरतेमुळे आपण त्यांचा विस्तृत परिचय करून घेऊ शकत नाही. अगदी थोडक्यात आपण परिचय करून घेतलेला आहे. त्या सगळ्यांचे एकदा आपण टाळ्या वाजवून धन्यवाद मॅडम. यानंतर आपण ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहता तो अर्थात कथासंग्रह प्रकाशन सोहळा. माणिक मोती हा लेखक प्रदीप केळुसकर यांचा दुसरा कथासंग्रह. अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर दिवाळी 17 दिवाळी अंकांमध्ये वेगवेगळ्या कथांची एकत्र गुंफण म्हणजे माणिक मोती. तर सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी हा प्रकाशन सोहळ्याला सुरुवात करावी. कोकण मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्ग शाखा कुडाळ आयोजित प्रदीप केळुसकर यांच्या लिखाणावर आधारित हा कथासंग्रह या ठिकाणी प्रकाशित होतोय. माणिक मोती प्रदीप केळुसकर यांचा दुसरा कथासंग्रह. पहिला कथासंग्रह एक अपेक्षा आहे आणि आता हा दुसरा कथासंग्रह माणिक मोती या पुस्तकाचं प्रकाशन सर्व मान्यवरांच्या हस्ते होते. सर्व मान्यवर या कथासंग्रहाचं प्रकाशन करत आहेत. माणिक मोती या कथासंग्रहाचे या ठिकाणी प्रकाशन होत आहे. लेखक अर्थात प्रदीपजी केळुसकर यांचा आम्ही कोमसाप कुडाळच्या वतीनं या ठिकाणी जाहीर सत्कार होतोय. आजचे प्रमुख अध्यक्ष सन्माननीय वैद्य सर यांना विनंती आहे की माणिक मोती या कथासंग्रहाचे लेखक अर्थात सन्माननीय प्रदीप केळुसकर यांचा या ठिकाणी शाल, श्रीफळ आणि गुलाब पुष्प देऊन त्यांनी सत्कार करावा. माणिक मोती या कथासंग्रहाचे लेखक सन्माननीय प्रदीपजी केळुसकर यांचा या ठिकाणी शाल, श्रीफळ आणि गुलाब पुष्प देऊन सत्कार होतोय. हा दुसरा कथासंग्रह त्यांचा प्रकाशित होतोय. कोकण मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्ग कुडाळ शाखेच्या वतीने हा सत्कार होतो. यानंतर कोमसापचे अध्यक्ष सन्माननीय मंगेश मस्के सर यांना विनंती आहे की त्यांनी या कथासंग्रह प्रकाशन सोहळ्याच्या निमित्तानं शुभेच्छा द्याव्यात. सन्माननीय व्यासपीठावरील प्रवीण अतिथींची ओळख झालेली आहे त्यामुळे मी ओळख जगता पुन्हा म्हणत नाही. सन्माननीय प्रदीप केळुसकर सरांचे माणिक मोती या ठिकाणी आपण प्रकाशित करत आहोत. प्रकाशनाचा कार्यक्रम सुरू आहे. बरेच दिवसांनी ही चांगली उपस्थिती बघायला मिळाली त्यामुळे तुम्ही सगळेजण बसलात त्यांचे आभार व्यक्त करतो.
प्रदीप केळुसकर सरांचं जरी हे दुसरं पुस्तक असलं तरी ते ऍपवर बरंच काही टाकत असतात, ते आम्ही वाचतो आणि ते वाचनीय आहे. त्यामुळे सगळ्यांनी हे पुस्तक घ्या आणि ते वाचण्यासारखं एक सुंदर पुस्तक आपल्या कुडाळातल्या एका चांगल्या साहित्यिकांनी लिहिलेलं आहे. आदरणीय आमचे मधुभाई यांच्या उपस्थितीनं हा कार्यक्रम अधिक उत्तम झाला असता. मी भाईला सकाळी फोन केला की भाई असं आम्ही कुडाळ शाखेच्या वतीने एक कार्यक्रम घेतोय आणि प्रदीप केळुसकर यांच्या पुस्तक प्रकाशनाचा हा कार्यक्रम आहे, तर आम्ही तो घेत होतो. भाई म्हणाले मला काही माझ्या तब्येतीमुळे येता येत नाही, परंतु संपूर्ण टीमला आणि प्रदीप केळुसकर सरना या पुस्तक प्रकाशनासाठी माझ्या शुभेच्छा सांग. त्या शुभेच्छा मी या ठिकाणी भाईने दिलेल्या. प्रदीप केळुसकर सर, तुम्हाला भाईने शुभेच्छा दिलेल्या आहेत मी नमूद करतो. पद्मश्री मधु मंगेश कर्णिकांनी 28-29 वर्षापूर्वी कोकण मराठी साहित्य परिषदेची निर्मिती केली आणि त्यांचा मूळ हेतू होता की कोकणातील साहित्यिकांना व्यासपीठ मिळावं. आणि आता जवळजवळ 99% हे व्यासपीठ सगळ्या कोकणातील साहित्यिकांना मिळालेलं आहे. आणि त्याची एक चांगली प्रचिती म्हणून महाराष्ट्र शासनाने सुद्धा, आत्ताच्या विद्यमान सरकारने सुद्धा त्याची नोंद घेतली आणि मॉरिशसला मराठीची जनजागृती प्रसार आणि प्रचार करण्यासाठी सिंधुदुर्ग महाराष्ट्रातून 100 लोकांची निवड केली आणि ती मॉरिशसला पाठवली. आणि हा बराचसा खर्च महाराष्ट्र शासनाने केला आणि महाराष्ट्र शासनाने सुद्धा कोकण मराठी साहित्य परिषदेच्या चांगल्या कामाची दखल घेतलेली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात आमच्या शाखा आहेत, उत्तम प्रकारे काम करत आहेत. या ठिकाणी व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर आदरणीय वैद्य सरांनी जवळजवळ मला वाटतं 6 वर्ष जिल्हा अध्यक्ष म्हणून उत्तम प्रकारे काम केलं आणि साहित्यिक कसे तयार करायचे असतात ते त्यांनी शिकवलं. कारण मला 26 वर्षापूर्वी वैद्य सरांनी कुडाळच्या मासळी मार्केटमध्ये मी मासे विकत होतो नदीतले, तिथून धरून आणलं आणि साहित्य परिषदेत उभं केलं आणि तिथून मी अनेक पदं घुसवली. म्हणजे कोकण मराठी साहित्य परिषदेला जात धर्म वगैरे काही लागत नाही, ते माणसं ओळखण्यात अतिशय उत्तम प्रकारे काम करतात. अशा प्रकारची मधुभाईंनी आणि माणसं निर्माण केली आणि ती संपूर्ण जगभर प्रसिद्धी झालेली कोकण मराठी साहित्य परिषदेची माणसं आहेत. आज प्रदीप केळुसकर सरांच्या रूपानं आपल्या कुडाळ तालुक्याला नव्हे तर सिंधुदुर्ग जिल्ह्याला एक चांगला लेखक मिळालेला आहे आणि कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीनं त्यांनी हा जो प्रकाशन सोहळा केलेला आहे त्यांना त्याबद्दल मी धन्यवाद देतो. आधीच वेळ झाले म्हणून थांबतो. नमस्कार. धन्यवाद. यानंतर या पुस्तकाचा परिचय करून देण्यासाठीच म्हणजेच या माणिक मोती पुस्तकाचा परिचय करून देण्यासाठी मी प्राध्यापक संतोष वालालकर सर यांना विनंती करतोय. सर्वांना नमस्कार. माणिक मोती या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्ष आदरणीय कवी वैद्य सर, या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले प्राध्यापक कावलारे सर, जिल्हा अध्यक्ष कुमसाफर ते आदरणीय मनीष मस्के सर, तालुका अध्यक्ष आदरणीय वृंदा कांबळे मॅडम, सचिव आदरणीय पवार सर आणि या कार्यक्रमाचे प्रमुख आणि ज्यांच्या लेखणीमुळे हा कार्यक्रम संपन्न होतोय ते लेखक आदरणीय प्रदीपजी केळुसकर सर आणि समोर बसलेले सर्व ज्येष्ठ वयाने आणि अनुभवाने आणि सर्व क्षेत्रातील मान्यवर साहित्यिक रसिक हो. मी ते जो उभा आहे तो माणिक मोतीच्या संदर्भात थोडक्यात काहीतरी सांगण्यासाठी मला एक विनंती केली की संतोष तू जरा या पुस्तकावर बोल. तर आधी या पुस्तकामध्ये आहेत 17 कथा. त्यामुळे 17 कथांचं वाचन करताना सरना माहिती आहे वैद्य सरना की ती माझी काय भंगेरी उरते ती काम करतात इतर ठिकाणी, तरी मी सकाळपर्यंत ते पुस्तक आज वाचून काढलेलं आहे. माणिक मोती हा कथासंग्रह जो आहे त्यामध्ये माणिक मोती म्हणजे रत्न आणि या रत्नांच्या बद्दल लेखक जो शब्दबद्ध होतो आणि शब्दातून व्यक्त होतो तो खरंच चांगल्या रीतीने मराठी साहित्यामध्ये एक चांगलं पाऊल ठेवणारा कोकणातील आणि खास करून आमच्या कुडाळ तालुक्यातील एक लेखक आपल्याला व्यवस्थित आहे. सर्वप्रथम मी त्यांना शुभेच्छा देतो या कथासंग्रहाच्या प्रकाशनाच्या निमित्तानं. मुखपृष्ठ जे या कथासंग्रहाचं आहे ते प्रसिद्ध चित्रकार आदरणीय अरुण दाभोलकर सर यांचं आहे.
बोलके मुखपृष्ठ एक खगमुक्त संचार करतोय बघा तुमच्या समोर आहे. माणिक मोत्यांची चमकदार मांडणी करणार असं हे आशयदर्व मुखपृष्ठ आहे. मुद्दामच आधी मी मुखपृष्ठापर्यंत येतो. त्यानंतर मलपृष्ठावरती लेखकाची प्रतिमा आहे, म्हणजे छायाचित्र आहे आणि त्यानंतर त्या खाली काही ओळी दिलेल्या आहेत. सौ वासंती कुलकर्णी यांची प्रतिक्रिया आणि त्यातील त्या ओळी आहेत. या वाचक भगिनी असं म्हणतात की त्यांना कथा वाचून प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. त्याशी तुमच्या सर्वच कथा विलक्षण आवडल्या. चमकदार शुभ्र मोत्यांसारख्या जणू माणिक मोती. आणि या प्रतिक्रियेवरूनच लेखकाने नाव ठेवलं या कथासंग्रहाचं माणिक मोती. तर हे माणिक मोती काय कोणकोणत्या प्रकारचे आहेत या कथासंग्रहामध्ये? तर माई या शीर्षकाची पहिली कथा आहे. दीपूची आई, दीपूचे बाबा आणि दीपूचे बाबा हे आता निवृत्त झाले साखर कारखान्यामधून आणि जेमतेम अशी परिस्थिती आहे. आणि या परिस्थितीमध्ये आपल्याला माहित आहे की बरेच लोक रिटायर झाल्यानंतर काही लोक शोधत येतात, तुमचे पैसे आमच्याकडे ठेवा. आणि तसे त्यांनी ठेवले आणि बिचारे त्यामध्ये ते पैसे गेले आणि शून्य झाले. आणि शून्य अवस्था त्यांनी छानपैकी रेखाटली. त्यानंतर ही माई म्हणजे ही जी मानकऱ्यांच्या घरात येणारी माई असते किंवा ही जी देवी असते, यात्रा असते, जत्रा असते, त्याबद्दल या मानकऱ्यांना त्या दिवशी जेवण वाढायचं असतं आणि घरात काही नाही. ती विवंचना जी आहे ती छानपैकी लेखकाने रेखाटली आहे. त्यानंतर संजयाची आई जी असते ती आपल्याकडचं सगळं धान्य आणि देते. आणि त्यानंतर माई या संजयाच्या आईच्या रूपाने कशी त्या कथेमध्ये येते याचं सुंदर असं चित्रण लेखकाने केलेलं आहे. त्याच्यानंतर एक राजवैद्य या शीर्षकाची कथा आहे. त्यामध्ये मलकापूरचे राजवैद्य आणि या राजवैद्यांच्या संदर्भात कथा सांगता ते संस्थानिक काळातील जे वैभव जे होतं ते कसं हळूहळू कमी होत गेलं याचं चित्रण जे लेखकाने केलंय ते तुम्ही खरंच वाचा. राजवैद्य या कथेत राजवैद्यांची जी कमिटमेंट आहे ती दाखवलेली आहे. एक तिथे केरबा नावाचा धनगर आहे आणि तो एक मुळी ते शोधून काढतो आणि त्यापासून लिव्हर जो आहे तो बरा होतो आणि एक कंपनी त्याच्या पाठी लागते की हे काय करा, आम्हाला पेटंट द्या, हे दाखवा. तर तो कशाही परिस्थितीत राजी होत नाही आणि 2 कोटी रुपये नाकारतो आणि यामध्ये त्या केरूचा खून होतो. एक विशिष्ट अशा वातावरणाची कथा आहे. कथा वाचता वाचता आंबोलीच्या घाटाची आख्यायिका जी आहे ती आपल्या नजरेसमोर उभी आहे. तसंच त्यानंतर शुभमंगल सावधान अशा प्रकारची कथा. राजूची आई, राजूचे वडील आणि या कथेमध्ये आजच्या काळामध्ये नवरा कुठे कामाला आहे, शेतकरी कितीही चांगला असला, बागायतदार असला तरी त्याला नवरी मुलगी मिळत नाही. म्हणजे आजच्या काळाचं समकालीन दुःख जे आहे या वधूवरांचं हे लेखकाने अधिक चांगल्या रीतीने मांडलेलं आहे. आणि मुलींपेक्षा मुलीच्या आईचेच अधिक प्रॉब्लेम असतात. तिचीच खूप अशी मागणी असते, नवरा असला पाहिजे, जावई असला पाहिजे असा वगैरे. आणि त्यातही करून लग्न ठरवताना कमिशन घेणारे पुढारी आज आपल्याला भेटतात तिथे. आणि तशी ही कथा पाहता पाहता कारवारपर्यंत होकाल शोधून कसे जातात तशी ही होकाल म्हणजे नवरी शोधायला जातात. आणि एक नवरी 2-2, 4-4 जणांशी लग्न कशी करते आणि सगळंच्या सगळं धनदौलत दागदागिने कसे लांपास करते हे लेखकाने अधिक गांभीर्याने सांगितलेलं आहे. आणि वाचकालाही थोडंसं सजग केलेलं आहे आणि सावधान सांगितलं. त्यानंतर प्रिय पहा ही तशीच कथा आहे. यामध्ये अनघा आणि गोवा हा जो एक गुरु शिष्याचा जो एक संदर्भ आहे हा गवई आहे. आणि आपल्या गुरुचे कार्यक्रम जास्तीत जास्त अधिक प्रभावीपणे कसे करता येतील याकडे याचं लक्ष असतं. आणि हे करता करता आपली प्रगती जी आहे ती करायची राहते. आणि त्यामुळे त्याची जी पत्नी जी आहे म्हणजे तुम्ही बुवांचे कार्यक्रम किती दिवस करत राहणार,
त्यापेक्षा तुमचे कार्यक्रम करा. तुम्ही मोठे गायक आहात, नट आहात, तुम्ही नाटकामध्ये काम करा. तर नाटकामध्ये काम करता 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 एक दिवशी त्या बुवाचा जो पुत्र आहे, बुवाचा मुलगा जो आहे, तो काय करतो की याच्या दौऱ्यातच आपले कार्यक्रम लावतो आणि याची कशी प्रगती खुंटत राहील याचा विचार करतो. आणि ऐक खाऊ असा हा जो बुवाचा मुलगा जो आहे त्या मुलग्याबद्दल आणि गुरु शिष्याचं नातं किती घट्ट असतं याबद्दल या कथेमध्ये अधिक चांगल्या रीतीने संगीताची भाषा येते ती म्हणजे द्रुत, षडक, यमन, राग वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी. म्हणजे लेखक हा कुठल्या एका क्षेत्रामध्ये तरबेज असून चालत नाही. त्याला सगळ्या गोष्टींची अधिक हितभूत माहिती पाहिजे आणि ती कशी असावी याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपले केळुसकर सर. तर अशा प्रकारच्या अनेक कथा ज्या आहेत त्या आहेत आणि मला इथे आज प्रमुख बोलायलाच बोलावलेलं आहे, त्यामुळे मी बोलणार. तर हे बोलता बोलता काय सांगायचं तुम्हाला की पाणक्या नावाची एक कथा. त्या पाणक्या नावाच्या कथेमध्ये पाणी आणून देणारा एक मुलगा मोठा केंब्रिजमध्ये प्राध्यापक कसा होतो आणि त्यानंतर पुन्हा मी तुम्हाला पाणी देणारा पाणक्या याची आठवण करतो आणि आपलं क्षेत्र, कार्यक्षेत्र, आपली पत्नी, आपला मुद्दा हे बाजूला ठेवून कसं कसं त्याची सेवा करतो हे दाखवलेलं आहे. आणि आईच्या निधनानंतर पुन्हा पाणक्या आपल्या गावी जातो, त्यांचा संपर्क तुटतो आणि नंतर पुन्हा ज्यावेळी हा मोठा होतो त्यावेळी मोठा झाल्यानंतरही आपल्यावरती उपकार करणाऱ्या माणसाला विसरू नये हे जाता जाता लेखक अपरोक्षपणे कसं सांगतो यासाठी कथा वाच. चल धन्नो अशा प्रकारचं शोलेतील एक उचललेला डायलॉग आहे आणि त्याच्यावर त्या शीर्षकाची कथा केली. आपल्या मनामध्ये खूप राजहंस असतात, कुठले लपून असतात आणि म्हणून असे मुक्त खग जे आहेत, पक्षी जे आहेत ते आपल्यामधून आपण ते मुक्तपणे संचार. एक मुलगी जी आहे ती स्पर्धा परीक्षेला अधिक जोमाने अभ्यास करते, परंतु घराकडनं लग्न लागलेलं आहे की चल चल तुझं लग्न करायचं आणि यामध्ये ती कशी अस्वस्थ होते हे सुंदर असं चित्रण यामध्ये येतं. आणि तिच्यामुळे तिची चुलत भावंड जी आहे ती लग्नाची राहिलेली आहे. ती म्हणते की जरा वर्षभर थांबा, मला अभ्यास करू द्या, मी मोठी अधिकारी होईल. परंतु यामध्ये एक वधू आणि तिच्या पाठीमागे घरातले कसे लग्नासाठी लागतात आणि आपली मुलगी एक मोठी कोणतरी अधिकारी होईल यापेक्षा लग्नच करून तिला कसं लवकर घरी दुसऱ्याच्या पाठवायचं हे बघतात. आणि त्यातूनही एक लक्षात येतं की काही कारणाने तिचं लग्न जे आहे ते त्यावेळी होत नाही आणि ती अधिकार पदावरती पोचते. आणि त्यावेळी ज्या बापाने तिला लग्न करत नाही म्हणून मदत करायची बंद केली त्या बापाच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात आणि लेक चालली सासरलामध्ये जसं आपल्याला ते शरद तळवकर रडताना दिसतात ना, अशा प्रकारचं यामध्ये चित्रण दिसतं. आणि म्हणून वाचकाने लेखकाच्या अनुभवाशी तादात्म्य होऊन वाचन केलं तर अधिक कथा आपल्यापर्यंत पोहोचते. तसंच आंब्याची बाग हा जिव्हाळ्याचा विषय आहे. या कथासंग्रहामध्ये बऱ्याच ठिकाणी आंब्याच्या कलमांचा संदर्भ येतो. आता तसं पाहिलं तर पाट, परुळे वगैरे सगळं जे आहे ते बागायतदारच जास्त आहे आणि या बागायतदारांचं काही एक असं वेगळंच दुःख आहे. ती कलम जास्त अशी लागत नाही, किडक त्यावरती त्यांनी कंटा नावाचं औषध मारल्यानंतर काय होतं तर हे करता करता गावाकडे एक कंपनीमध्ये काम करणारा एक प्रयोगशील असा मुलगा आणि आपल्या बागेमध्ये खिळा ठोकल्यामुळे कलम कसं मिळलं हे काका सांगतो, परंतु त्या तरुण डॉक्टरने पटत नाही. तो म्हणतो की आमचं औषध हे वापरा तुम्ही. परंतु तदनंतर बाजारात औषध येतं आणि मग कळतं की या औषधामुळे ही कलम मरतायत. आणि त्यावेळी हे सगळं सोडून देऊन तो पारंपरिक शेतीकडे कसा वळतो हे यामध्ये दाखवलं. आणि म्हणून नाटक हा जरी लेखकाचा प्रांत असला तरी लेखन कसं करावं आणि थांबून उडी मारली की ती जास्त लांब पडते. सरांनी खूप उशिरा
कथा लेखन करायला सुरुवात केली. परंतु अनुभव विश्व अधिक होतं आणि म्हणून शिजल्यानंतर वाढलं तर ते अधिक रुचकर लागतं. तसं सरांचं सगळं लेखन आपल्याला आहे असं वाटतं. त्यानंतर चळवळ ही एक कथा आहे आणि या चळवळीमध्ये नक्षलवादी कसे वेगळ्या प्रकाराने काम करतात आणि आपल्या स्वतःच्या प्राणापेक्षा त्यांना एखादं तत्व कसं अधिक चांगल्या रीतीने प्रमुख वाटतं याबद्दल ही कथा आहे. थँक्यू मिस्टर ग्लाड या नावाचं एक नाटक आहे अनिल बर्वे यांचं. त्यामध्ये तो नक्षलवादी कसा फाशीपासून परावृत्त होत नाही, नको म्हणत नाही, तसा इथे आपल्याला हा जय सरकार नावाचा दिसतो नक्षलवादी. आणि या नक्षलवाद्याला फाशी होता नाही म्हणून माधुरी नावाची मुलगी प्रयत्न करते. तिचं लग्न ठरतं परंतु याच्यामध्ये मन गुंततं. परंतु हा अधिक सतर्क असतो आणि तो म्हणतो की मला फासावरती लटकवण्याच्या आधी माझी शेवटची इच्छा आहे, मी माधुरी ठरलेल्याच व्यक्तीबरोबर लग्न करावं. श्रीमंती यामध्ये आपल्याला अधिक चांगल्या रीतीने कथेचा जो भाग आहे तो दिसतो. आणि बासरी नावाची कथा तर अप्रतिम आहे. बासरी सगळ्यांना वाजवता येत नाही, पण वाजली बासरी तर ती मधुर बासरी ऐकताना सगळ्यांना खूप भरून येतं. परंतु इथे आपल्याला बापडबाई एका कृष्णा नावाच्या मुलाला कशी वाढवतात आणि तो शिक्षणापासून अधिक दूर दूर गेलेला असतो कारण त्याची आई दुसऱ्याबरोबर गेलेली असते पळून आणि या मुलावरती एक परिणाम होतो. आणि म्हणून बाल मानसशास्त्र सर काही जाऊन कुठे पदवी त्याची घेतली नाहीये, परंतु लेखकाला बाल मानसशास्त्रही माहीत पाहिजे आणि ते अधिक चांगल्या रीतीने तुम्ही सर त्यामध्ये आणलेलं आहे. आणि हाच मुलगा पुन्हा मोठा होतो आणि संपर्क पुन्हा तुटतो. या बाईंचं ऑपरेशन ज्यावेळी होतं त्यावेळी याच मुलाला ते करावं लागतं, तो डॉक्टर होतो. आणि त्यावेळी बाई शुद्धीवरती आल्यानंतर हा मुलगा आपल्या डॉक्टरकीचा पेशा सगळं बाजूला ठेवतो आणि बासरी वाजवतो. त्या बासरीच्या सुराने बाईंना लक्षात येतं की अरे हा आपला कृष्ण आहे. अशी बासरी लंच टाईम मध्ये आज डेली सोपचे कार्यक्रम आपण पाहतो आणि मुलांना एक टार्गेट केलं जातं, मुलांना धरून की या प्रांतामध्ये आपला चॅनल चालला पाहिजे, या प्रदेशामध्ये आपली अधिक टीआरपी वाढला पाहिजे. आणि यासाठी परीक्षकांना कसं वेटीस धरलं जातं आणि परीक्षक या वेटीस धरल्यामुळे काही नमतात काही नमत नाही. आणि म्हणून ही कथा आजच्या समकालीन कला क्षेत्राशी निगडीत अशी कथा आहे. आणि लग्नाला यायचं या कथेमध्ये अनिता विनोदची बहीण यांची अशी एक छानपैकी जी जीवन कहाणी आहे ती सांगितलेली आहे. मृत्यूपत्रासारखी जी कथा आहे या कथेमध्ये तर सगळेच चाकरमानी होतात आणि परत पाठी बघत नाही. मोठ्या घराचे जावई झाल्यानंतर त्यांना आपल्या घराकडे यावंसं वाटत नाही, आले तरी लॉजवर राहतात. आणि त्याबद्दल लेखकाचं निरीक्षण किती आहे बघा. ते गेले नाहीत कुणाच्या पाठवून लॉजवरती, कोण कुठे राहते. आणि म्हणून लेखक हा समाजातील सुखदुःखांशी एकरूप होतो सगळ्यांच्या. आणि म्हणून साहित्य समाजाचा अंश आहे असं म्हटलं जातं. ते प्रतिबिंब कसं असतं इथंही आपण काही अनुभव घेतो ते या कथेमध्ये येतात. आणि यानंतर शेवटची जी कथा आहे रंगदेवता, या कथेचं मी कथा सांगणार आहे. परंतु यामध्ये वसंतराव या निर्मात्याची जी घाई होते आणि लेखक जगतो, त्याचा काळ, त्याची भाषा, त्याची संस्कृती, त्याचा समाज त्याच्या कथांमधून येत असतो. याने उल्लेख केलाय कुडाळ देशकर यांच्यासाठी एक नाटक करायचं आहे आणि त्या नाटकाचं सगळं कॉन्ट्रॅक्ट झालेलं आहे. आणि ते झाल्यानंतर त्यामध्ये काम करणारा खरा जाऊबाई हे नाटक आहे. आणि त्यामध्ये अभिनेता जो आहे तो अचानक आजारी पडतो सकाळी, दुपारी नाटक करायचे संध्याकाळी. आणि त्यावेळी ते नाटक करताना ते नाटक करून चालणार नाही, दुसरं नाटक कसं उभं होतं, पडद्याच्या पाठीमागे निर्माता कसा धावतो. आणि महानगरामध्ये नाटक करायचंय मुंबईसारख्या,
म्हणजे त्या ठिकाणी दळणवळणाची साधनं आहेत, सगळे पोचले पाहिजेत आणि म्हणून जाऊबाईच्या ऐवजी दुसरं खरा जावई हे नाटक कसं उभं राहतं हे ते सांगले. नाटकाचं पिंड आहे. मी एकदा त्यांच्या त्या दुकानामध्ये गेलो होतो त्या व्यावसायिक आणि मी म्हटलं की मला पत्रिका पाहिजे. ते म्हणाले की तुम्ही कुठले आहात? मी म्हटलं वालावलचं आहे, मी कुडाळ कॉलेजमध्ये आहे आणि आमच्या कॉलेजमध्ये एक ऍक्टिंग स्किलचा नवीन कोर्स चालू झालेला आहे आणि नाट्यशास्त्राचा मी विभाग करून आहे. ते म्हणले बसा. तुमच्या लक्षात आलं असेल नाटक म्हटल्यानंतर दुसऱ्या नाटकातील एखाद्या व्यक्तीला कसा आदर द्यायचा हे मी त्यावेळी अनुभवलं. आज मी सकाळी कथा वाचली तर मला पटकन क्लिक झालं की नाट्य वेळा दुसऱ्यांचं दुःख कसं जाणतो आणि ते रंगदेवता आणि एवढं ठेवलेल्या शीर्षक नाट्य रसिकानं विनम्र अभिवादन करून नाटक ते सुरू होतं. तर अशा प्रकारचं हे कथा विश्व जे आहे ते अधिक चांगल्या रीतीने लेखकाने काय केलेलं आहे आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. पृष्ठसंख्या 236 आहे. हल्ली वाचनाची सवय काहींना नाहीये तरी माझा तुम्हाला आग्रह आहे पुस्तक घेऊन वाचायचं आहे. दम नाहीये परंतु नक्कीच आग्रह आहे कारण मी या साहित्य क्षेत्रात असतो आणि मला वाटतं की वाचाल तर वाचा. बघा तर या सगळ्या गोष्टींचा ज्यावेळी आपण विचार करतो त्यावेळी नाविन्य कथाचे आशय व्यक्त होणार पुस्तक, समर्पक शीर्षक सगळी, त्यानंतर प्रसंगांची लालित्यपूर्ण मांडणी, एकाच प्रदेशातील कथानके न निवडता वेगवेगळ्या प्रदेशात आपल्याला कोकण घाटमाथ्यावर मुंबईला पुण्याला सगळीकडे लेखक फिरून आणतो आणि तिथली कथानक आपल्याला देतो. त्यामुळे जिथे कथानक घडतं ज्या प्रदेशात त्या प्रदेशाची भाषा त्यांनी वापरलेली आहे. आपण काय म्हणतो आम्ही मालवणी तर मालवणी ठीक आहे परंतु मालवणी ज्या ठिकाणी वापरायला पाहिजे त्याच ठिकाणी बोली वापरलेली हे सुद्धा एक वैशिष्ट्य या कथासंग्रहाचं. आशयानुरूप कथा निवेदन आहे आणि म्हणून ही कथन शैली जी आहे ती अधिक चांगल्या रीतीने त्याने हे केलेली आहे. पाणक्या, श्रीमंत, बासरी, शिक्षक, सेवक ही शिक्षण क्षेत्राशी संबंधित कथानक आणि शीर्षक आहे. आणि म्हणून समकालीनता म्हणजे काय तर आजच्या काळामध्ये सगळीकडे शिक्षकांना काही प्रमाणात पगार दिला जातो, दिला तर दिला नाही तर नाही आणि अशा वेळी जी गॅप पडलेली आहे परमनंट आणि सेवकामध्ये ती त्यांनी छानपैकी शोधलेली आहे. बागायतदारांचे दुःख अधिक चांगल्या रीतीने त्यांनी व्यक्त केले आहे. असा हा संग्रह तुम्ही खरंच वाचा. मला सांगायला आवडेल की मला इकडे निमंत्रित केलं आणि मला बोलायला लावलं. खरंच सगळ्यांचे मी मान्यवरांचे धन्यवाद देतो कारण कथा माझ्या जवळचा विषय आहे. सर मोठ्या क्षेत्रामध्ये चळवळीमध्ये असतात आणि राजापूर मतदारसंघ तुम्हाला माहित आहे तो होता. त्यावेळी एक कथा स्पर्धा होती सेवांगणची आणि त्या सेवांगणच्या कथामध्ये कथित स्पर्धेमध्ये त्याच वेळी त्या अलीकडे मोठा कोकण रेल्वेचा अपघात झालेला आणि त्यावरती मी एक कथा लिहिली होती आणि ती सेवांगणच्या त्या कथा स्पर्धेत राजापूर मतदार त्या संघाच्या त्या स्पर्धेत प्रथम आली होती. सांगायचं म्हणतात काय एका कथाकाराची कथा मला वाचता आली आज सकाळपर्यंत माझं भाग्य आहे. तुम्ही पुन्हा ती अधिक माझ्यापेक्षा चांगल्या अशा रसिक मनाने वाचावी अशी विनंती करून थांबतो. धन्यवाद. अतिशय समर्पक भाषेत सरांनी या कथासंग्रहाचं वर्णन केलं. याच संदर्भात सन्माननीय लेखक प्रदीपजी केळुसकर यांना अनेक प्रतिक्रिया येत असतात परंतु त्यांना एक भावलेली प्रतिक्रिया मी त्यांच्या आग्रहास्तव आपण सर्वांसमोर मांडतोय. पुणे येथील प्राध्यापिका आहेत अनुराधा राजावडे यांची ही प्रतिक्रिया आहे. मी अनुराधा राजावडे प्रदीप केळुसकर ही कोल्हापूरमध्ये गायन समाज लेवल क्लबमध्ये नाट्य करत असत. त्यापासून त्यांना ओळखते. त्या काळात आम्ही शिवाजी विद्यापीठात प्रोफेसर होतो. केळुसकर नंतर कोकणात गेले आणि तेथे पण त्यांनी नाटकं केली. पण त्यांचं लेखन करोना काळात सुरू झालं. व्हॉट्सअपवर त्यांच्या कथा वाचायला मिळायला लागल्या आणि मी थक्कच झाले. एखाद्या कसलेल्या कथाकारांचे त्यांचे लिखाण केळुसकरांनी फार उशिरा लिहायला सुरुवात केली असं मला वाटतं. त्यांच्या पहिल्या पुस्तकातील शंभूराजे ही कथा माझ्या फार आवडीची आहे. माझ्या अनेक विद्यार्थ्यांना ती कथा मी वाचण्याची शिफारस करते. त्यांचं दुसरं पुस्तक म्हणजे कथासंग्रह माणिक मोती.
या नावाने कोकण मराठी साहित्य परिषदेच्या व्यासपीठावर ते प्रकाशित होत आहे, याचा मला आनंद आहे. माणिक मोती या पुस्तकातील कथा मी वाचल्या आहेत आणि त्याच्या कॉपी माझ्याकडे जपून ठेवल्या आहेत. माही म्हणजे घाट माथ्यावर होणारी जत्रा किंवा देवीला माही म्हणत असावे. या देवीची पालखी घरोघरी जाते. गावच्या मानकऱ्याकडे तिची पूजा आणि गावजेवण असते. पण एक दिवस देवीचा मानकरी आणि त्याची पत्नी माही येणार म्हणून काळजीत पडतात, कारण त्याच्या घरात धान्य पैसे नसतात. नवऱ्याची नोकरी गेलेली असते आणि नोकरीतून मिळालेले पैसे पतसंस्थेत ठेवलेले. ती पतसंस्था बुडते आणि त्याने दिलेले चेक परत येतात. तेव्हा त्यांच्या वाडीतील शेजारी आपल्या घरातील धान्य, तेल, साखर मानकऱ्याच्या घरी पाठवते आणि मानकऱ्याची अब्रू वाचते. तेव्हा ती घरातील बाईला वाटतं की खरी माही कोणती, पालखीतली की आपल्या घरचे धान्य सामान पाठवणार. त्यानंतर आंब्याची बाग ही कथा खास शेतकरी बागायतदारावर महत्वाची आहे. कोकणसाठी विशेष करून झाडावर फळ धरण्यासाठी जी केमिकल्स, जी न्यूट्रिएंट्स बनवणाऱ्या कंपनीचे सेल्स मॅनेजर कंपनीसाठी कल्टाच्या स्पर्धेचा तोड देण्यासाठी खोडात सलाईन सारखे जाणारे केमिकल बनवून घेतो. त्याच्या कंपनीचा धंदा खूप वाढवतो. पण सलाईनमुळे काही वर्षांनी अख्खे झाड मारण्याची शक्यता दिसू लागल्यावर सेल्स मॅनेजर ते केमिकल बंद करू पाहतो. पण कंपनीचा मालक आणि बागायतदार दोघेही ते केमिकल बंद करू देत नाही. या गोष्टीचा बागायतदारांनी खूप विचार करावा, अशी ही कथा आहे. त्यानंतर आपण पडदा उघडला की नाटक पाहतो, पण पडद्यामागचं नाटक आपल्याला माहिती नसतं. एका व्यावसायिक नाट्यगृहचा प्रमुख कलावंत जेव्हा आजारी पडतो, ती नाट्य कंपनीचं दुसरं नाटक उभं राहतं. त्यावेळी विविध ठिकाणी अडकलेले नाट्य कलावंत, स्टेज मागील कलाकार, त्यांना जमविताना निर्मात्याला आणि मॅनेजरला काय किती अडचणींना तोंड द्यावं लागलं, याची थरारक आणि उत्कंठा शिगेस नेणारी कथा म्हणजे रंगदेवता. त्या दोघी ही कोल्हापूर पासून लग्नानंतर मुंबईत आलेल्या दोन मैत्रिणींची कथा आहे. एका मैत्रिणीला नवऱ्याच्या आणि मुलीच्या बेपरवाईमुळे अतोनात कष्ट होतात, पण दुसरी मैत्रीण तिला भावनिकदृष्ट्या सांभाळत असते. पहिली मैत्रीण जेव्हा विचारात कल्लोळात अडकते आणि रस्त्यावरच्या अपघातात मरण पावते, तेव्हा दुसरी पुरती कोसळते. पण शेवटी स्वतः जबाबदारी घेऊन मैत्रिणीच्या मुलीला आणि नवऱ्याला मार्ग दाखवते. ही कथा केव्हाही वाचली तरी डोळ्यातून कधी अश्रू गळू लागतात हे कळतच नाही. शेतकऱ्याच्या मुलाचे एकंदरीत मुलांचे लग्न जमणे किती कठीण झाले आहे हे शुभमंगल सावधान या कथेतून दिसते. मृत्यूपत्र ही कथा कुटुंबात घडणारी कथा आहे. त्याचबरोबर लग्नाला यायचा ही लग्न होऊन आलेली सून आपल्या गुणी आणि हुशार डॉक्टर नंदेसाठी तिच्या बाल मित्रांबरोबर तिचं लग्न व्हावं म्हणून कशी धडपडते आणि शेवटी यशस्वी होते की नाही या कथेत वाचायला मिळतं. कृष्ण सर्प या कथेत पत्नी आपल्या बाहेरील नवऱ्याला कशी कायमची शिक्षा करते हे वाचता येतं. तर एकंदरच या सर्व लिखाणातून केळुसकरांच्या कथांचे वाचन खूप वाढले आहे हे लक्षात येते. त्यांच्या युट्यूबवरील कथांना पण खूपच प्रतिसाद मिळतोय. स्वतःच्या कथा स्वतः कथन करणारे काही मोजके लेखक असतात, त्यातील केळुसकरांचं नाव हे अग्रेसर आहे. तरी पण या कथा संग्रहाला मी येऊ शकले नाही, परंतु माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा मी त्यांना पाठवत आहे. खूप खूप धन्यवाद. सन्माननीय प्राध्यापिका अनुराधा राजवाडे यांचं ही प्रतिक्रिया होती. यानंतर गोमा सापच्या कुडाळ शाखेच्या शाखाध्यक्षा सन्माननीय वृंदा कांबळे मॅडम यांना मी विनंती करतोय की त्यांनी आजच्या कार्यक्रम प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष वैद्य सर, या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून शिरोड्यावरून या ठिकाणी येऊन उपस्थित राहिलेले आमचे कोल्हापुरे सर हे मला सांगायला आनंद वाटतोय की माझं आनंद यात्री वाङ्मय मंडळ नावाचं जे मंडळ आहे वेंगुर्ल्यामध्ये, तिथे आमच्याबरोबर काम करणारे सक्रिय सदस्य आमचे आहेत. त्याचबरोबर इथे राहुल सर वेंगुर्ल्यावरून आलेले आहेत, तेही आमच्या आनंद यात्रेमध्ये अगदी सक्रिय असतात आणि या सगळ्यामुळं, या सर्वांच्यामुळं एक वातावरण, साहित्यिक अभिरुची
संपन्न असं वातावरण निर्माण करायला आम्हाला सहाय्य होतं. त्यानंतर आजच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के सर, या ठिकाणी लेखक म्हणून उपस्थित असलेले आमचे प्रदीप केळुसकर, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्राध्यापक संतोष वालावलकर सर आणि आमच्या कोमसाफाचे सचिव सुरेश पवार आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं कथा या एका वाङ्मय प्रकाराविषयी खूप काही बोलता येईल. परंतु आता प्रमुख वक्त्याने केळुसकरांच्या बऱ्याचशा कथांचं विश्लेषण केलेलं आहे, त्याच्यावरती ते खूप बोललेले आहे. परंतु तरी सुद्धा जाता जाता, कारण मी एक कथालेखिका आहे, कथा लिहिण्याचा अनुभव येत असताना त्यामध्ये वेगळेपण काय आहे हे थोडंसं जाता जाता सांगावं असं मला वाटतं आणि म्हणून कथा या वाङ्मय प्रकाराकडे निवडते. कथा हा साहित्याचं एक अंग आहे. साहित्य म्हणजे काय, तर कुसुमाग्रजांनी एका ठिकाणी म्हटलंय, हीन मलिन नश्वर जे जे किनाऱ्या ते किनाऱ्यास गळे, दिव्य प्रतिभेची ज्योत मनामनात पाजळे. जे हीन आहे, नश्वर आहे, वाईट आहे, ते सगळं मानवी जीवनातलं किनाऱ्याला टाकून माणसाच्या हृदयामध्ये दिव्य अशी प्रतिभेची ज्योत निर्माण करणारं, प्रतिभेची ज्योत तेवत ठेवणारं असं ते साहित्य असतं. साहित्याबद्दल आणखीन एक प्रचलित असलेलं वाक्य सर्वांना माहिती आहे की साहित्य हे कोण लागून गेले एवढे, कोण हे कवी म्हणजे आहात तरी कोण तुम्ही, असं जेव्हा केशवसुतांना दुखावणारा प्रश्न कुणीतरी विचारला तेव्हा त्यांनी आवेशयुक्त शब्दात असं उत्तर दिलं होतं की आम्ही कोण म्हणून काय पुससी, आम्ही असो लाडके, देवाचे दिधले जगासे आम्हास खेळावया. ते पुढे म्हणतायत, आम्हाला वगळा गतप्रवजणी मोतील तारांगणे, आम्हाला वगळा विकेल कवडी मोला परिवेचणे. आम्हाला वगळल्यात तर कवडी मोलासारखं तुमचं जीवन विकलं जाईल आणि आकाशातल्या तारका निष्प्रभ होतील. मित्रांनो बघा, की साहित्य, काव्य, लेखन, कथा हे सगळे जे साहित्याची कथा, कादंबऱ्या किंवा कविता या साहित्याची जी अंग विविध आहेत त्याचं मानवी जीवनामध्ये किती महत्वाचं स्थान आहे. आणि त्यातला कथा हा एक प्रकार. कथा याचा अर्थ कथ या संस्कृत धातूपासून हा शब्द आलेला आहे. कथा म्हणजे कथन करणे, सांगणे, निवेदन करणे. तर हे कथा ही मानवी जीवनामध्ये लहानपणापासून, माणसाच्या बालपणापासून त्याला व्यापून राहिलेली. म्हणजे असं बघा की लहान बाळ जेव्हा आई त्याला भरवायला जाते तेव्हा ते घास घ्यायला नाराज असतं, काहीतरी त्याचं वेगळंच असतं मूड आणि मग ते मान फिरवतं. मग आई त्याला म्हणते, अरे एक दोघं काऊ येतोय, एक होता काऊ. एक होता काऊ म्हटलं की समोर खरंच काऊ आलाय का हे पाहण्यासाठी ते बाळ त्या काऊच्या दिशेने पळतं. त्याला तो काऊ दिसतो, काऊ काऊ करतो आणि मग याच ठिकाणी कथा त्या बाळाच्या जीवनामध्ये प्रवेश करते. त्या कथेतून त्याला काऊ कसा आहे, तो कसा ओरडतो, त्याचा आकार कसा आहे, त्याचा रंग कसा आहे, विविध प्रकारची माहिती त्या कावळ्याबद्दलची या कथेमधून बाळाच्या मनाला स्पर्श करते. हळूहळू बाळ मोठा होता होता या कथांचं स्वरूप बदलत जातं, बाळाचं वय वाढत जातं आणि कथांच्या मधूनच या बाळाचं विश्व, अनुभव विश्व वाढत जातं, त्याचं ज्ञान वाढत जातं, पर्यावरणातील अनेक गोष्टी त्याला या कथांमधून समजतात. परंतु आज जी आपण कथा संग्रह प्रकाशित केलेला आहे तो कथा, त्या कथा ह्या लघुकथा या प्रकारात मोडणाऱ्या आहे. लघुकथा याचा अर्थ लहान कथा असा शब्दशः अर्थ घ्यायचा नाहीये. तर लघुकथा म्हणजे कथा हा एकच जर वाङ्मय प्रकार घेतला तर त्याचे असंख्य प्रकार आहेत. परंतु हा जो प्रकार आहे केळुसकरांनी लिहिलेला किंवा मी लिहिते त्या कथा या लघुकथा या प्रकारामध्ये मोडतात. लघुकथा याचा अर्थ त्यांची लांबी रुंदी मोजली नाही जात. कदाचित एखादी कथा 5 पानाची असेल, 2 पानाची असेल तर कदाचित 25 पानाची सुद्धा असू शकेल. कथा किती लांबीची आहे, किती रुंदीची आहे याला महत्व नाही, तर कथा ही एक केंद्री, एक जिन्सी, एक पिंडी असते. म्हणजे त्याच्यातला जो अनुभव आहे तो अनुभव एक केंद्रीय असतो. उदाहरण द्यायचं झालं तर कादंबरी म्हटली तर त्याच्यात अनेक अनुभव विश्व असतात, अनेक व्यक्तिरेखा असतात. जशी वर्तुळात वर्तुळ वर्तुळात वर्तुळ असावी तशी
कादंबरीतल्या व्यक्तिरेखा असतात, परंतु कथेतली एखादं सोलो वाद्य असावं किंवा एकच वर्तुळ असावं, तसा कथेतला एकजिन्सी अनुभव असतो, म्हणून त्याला लघुकथा म्हणायचं. आता मला बऱ्याच वेळेला असे खाजगी सुद्धा प्रश्न विचारले जातात, मैत्रिणी म्हणा किंवा असे रसिक येऊन बसतात आणि तुम्हाला या सुचतात कशा हो कथा, कशा लिहिता तुम्ही? मग मी त्याचं विश्लेषण करते किंवा आम्हाला कथा लिहिण्यासाठी वेगळं असं काही करावं लागत नाही. अनुभव विश्वदय आमचा आहे. रोज सकाळी उठल्यापासून जीवन जगत असताना येणारे अनुभव, मग एखादी वर्तमानपत्रातली एखादी बातमी वाचली, एखादा प्रसंग घडला, एखादा संवाद ऐकला, कुठल्याही क्षणी एखादं कथाबीज मनामध्ये पडतं. म्हणजे लेखकाची प्रतिभा त्याला पोषक तसंच कथाबीज बोलताच्या अनुभव विश्वातून निवडून घेते आणि ते कथाबीज मग विस्तारित केलं जातं. जसं झाडाचं बीज हे छोटं असतं, पण त्या छोट्याशा बीमध्ये संपूर्ण झाडाचा विस्तार सामावलेला असतो, तसं ते कथाबीज म्हणजे छोटीशी कल्पना कथा लेखकाच्या मनाची एकदम क्लिक करून जाते, त्याच्यामध्ये कथेचा सगळा विस्तार सामावलेला असतो. परंतु ती कथा लिहिण्यासाठी म्हणजे कथाबीज मनात पडल्यानंतर त्याची संपूर्ण कलाकृती निर्माण होईपर्यंतचे विविध टप्पे असतात. त्यामध्ये अनेक दीर्घ असा प्रवास असतो. एका टप्प्यात बसतं, एका बैठकीत आणि कथा लिहून टाकली असं नाही होत. त्याच्यावरती अनेक सोपस्कार करावे लागतात. काही उत्स्फूर्तता असते कथा लिखाणामध्ये, तर काही जाणीवपूर्वक करायच्या पण गोष्टी असतात. अशा प्रकारे कथेची निर्मिती होत असते. तशी केळुसकर आपल्या अनुभव विश्वातून कथाबीज निवडतात आणि कथा लिहितात. आता आपण त्यांच्या कथांचे जे विषय बघितले, मग त्यांचं नाट्यक्षेत्र असेल, त्यांची बागबागायती असेल, दुकान असेल, ह्या सगळ्या अनुभव विश्वातून आणि जीवन जगत असताना आजूबाजूला येणाऱ्या अनुभव विश्वातून त्यांनी कथाबीज निवडलेली आहेत. म्हणजे त्यांच्या प्रतिभेनं ती कथाबीज निवडलेली आहेत आणि त्यांनी ती प्रयत्नपूर्वक विस्तारित केलेली आहे. कथा, कविता, कादंबरी किंवा कोणतीही कला, ही कला उत्कृष्ट रीतीनं, उत्तम रीतीनं केव्हा व्यक्त होऊ शकते किंवा त्याची निर्मिती होऊ शकते. मित्रांनो, कथा ह्या एका वाङ्मय प्रकाराबद्दल मी खूप काही वेळ बोलू शकते. उद्या आमचं लांजाला, उद्याने 1, 2, 3 तारखेला लांजा तालुक्यात ग्रामीण साहित्य संमेलन आहे. तिथे सुद्धा कथा निर्मिती याच्यावरतीच व्याख्यान देण्यासाठी मला निमंत्रित केलेलं आहे. मी बोलू शकते, परंतु मी हा विषय थोडक्यात घेते की कथा चांगली कशी होते. कथाच नव्हे, कोणतीही कलाकृती केव्हा चांगली होते, केव्हा दर्जेदार होऊ शकते, उत्तम होऊ शकते, याचं मी एक उदाहरण सांगते फक्त गोष्टीच्या रूपाने आणि थांबते. आपल्याला माहिती आहे की अकबर बादशाहच्या पदरी तानसेन नावाचे संगीतकार होते, गायक होते आणि बादशाहना नेहमी आपल्या या तानसेनचा अभिमान वाटायचा. ते म्हणायचे, काय माझ्याकडे कंठ आहे, नवरत्न हिरे आहेत, त्याच्यात हा एक. तर एकदा असंच आपल्या तानसेनबद्दल अभिमान व्यक्त करत असताना तानसेन म्हणाला की बादशाह, आपण म्हणताय पण माझ्यापेक्षा अजून एक असा संगीतकार आहे, असा एक गायक आहे की त्याच्या पायाशी सुद्धा मी जाऊ शकणार नाही. तो कोण आहे? तर माझा गुरु आहे. बादशहाला खूप आश्चर्य वाटलं आणि उत्सुकता निर्माण झाली. बादशहाने सांगितलं की त्यांना एकदा दरबारात घेऊन ये ना, आपण त्यांचा सन्मान करू, त्यांना आपण नजराणे देऊ. तर तानसेननी सांगितलं, नाही, ते कोणाच्या बोलावण्याने येऊ शकणार नाही, ते कोणाच्या बोलावण्याने येत नाही, कोणाच्या सांगण्याने गात नाही. हे सगळं ऐकल्यानंतर बादशहाना आणखी उत्सुकता निर्माण झाली. ते म्हणाले की मग मला तुझ्या गुरुला बघावंच लागेल, भेटावंच लागेल. तर म्हणाले, तर कोणालाही ते स्वतःहून भेटणार नाही, आपण गेलो तर ते बोलतील याची खात्री मी देऊ शकतो. मग म्हणाले, मला दूरवरून दाखवलंच तरी चालेल, ते तसे भेटणार नाही, त्यांच्या वेळेत आपल्याला जावं लागेल. मग एका पहाटेच्या वेळेला तानसेन बादशहाला घेऊन गेला. तो कुठे? तर यमुनेच्या तीरावर. यमुनेच्या तीरावरती एक तारीमध्ये अभंग गात रमणारा तल्लीन झालेला एक फकीर. आणि तानसेनने सांगितलं का हा हे माझे गुरु. बादशाह आणखीन आश्चर्य वाटलं. ते म्हणाले, खरंच तुझ्यापेक्षा खरोखरच यांचं गाणं, यांचं संगीत श्रेष्ठ आहे. मग तू तुझ्या गुरुसारखं का नाही होत? तू प्रयत्न कर, तुला काय पाहिजे ते मी सगळं देतो, खर्च करतो, तुला वेळ देतो, तुला रियाज करायला वेळ, साधनं काय पाहिजे ते देतो, पण तू तुझ्या गुरुसारखा श्रेष्ठ हो. तेव्हा मित्रांनो, तानसेननं दिलेलं उत्तर आहे ना, खूप महत्वाचं आहे. कोणत्याही कला निर्मितीसाठी आवश्यक असं ते उत्तर आहे.
त्यांनी सांगितलं की मी काहीही प्रयत्न केले, कितीही प्रयत्न केले तरी मी माझ्या गुरु इतका श्रेष्ठ होऊ शकणार नाही. कारण गुरु हा जेव्हा माझे गुरु जेव्हा गातात तेव्हा ते फक्त गाणं हाच त्यांचा एक ध्यास असतो, त्यांचा श्वास असतो. गाणं हाच त्यांचा स्थायी भाव झालेला असतो. कुठल्याही प्रकारचा हेतू, कुठल्याही प्रकारचं उद्दिष्ट त्या ठिकाणी नसतं की मला मान मिळवायचा आहे, मला प्रतिष्ठा मिळवायची, मला धन मिळवायचं आहे. कुठलंही काहीही उद्दिष्ट नसतं. परंतु मी जेव्हा दरबारात गातो तेव्हा त्याला मर्यादा पडतात, कारण त्याला हेतू असतात, उद्दिष्ट असतात. की बादशहांची मर्जी मला मिळवायची, दरबारात लोकांची वाहवा मला मिळवायची, मला धन मिळवायचंय, कितीतरी उद्दिष्ट असतात. आणि ह्या उद्दिष्टामुळं माझ्या कला निर्मितीला मर्यादा पडतात आणि म्हणून मी माझ्या गुरु एवढा श्रेष्ठ होऊ शकणार नाही. तर मित्रांनो, जेव्हा कुठलीही कला निर्मिती होत असते, कला निर्मिती प्रक्रिया जेव्हा चालू असते तेव्हा त्या कलाकाराला स्वत्वाचा विसर पडला पाहिजे, स्वतःचा विसर पडला पाहिजे, भोवतालच्या जगाचा विसर पडला पाहिजे, स्वतःच्या उपाधींचा विसर पडलेला पाहिजे. असा जेव्हा तो एकाग्र मनाने कलेची निर्मिती करेल ती कला सर्वोत्कृष्ट कला निर्मिती किंवा कलाकृती ठरते. मला असं वाटतं की केळुसकरांनी या ज्या कथा लिहिलेल्या आहेत त्या अशाच प्रकारे स्वतःला विसरून, भोवताल विसरून आणि त्या मनामध्ये पडलेलं कथाबीज हे रंगवण्यासाठी सगळं विसरून त्यांनी एकाग्र चित्तानं या लिहिलेल्या कथा आहेत आणि म्हणून त्या उत्कृष्ट दर्जाच्या कथा ठरलेल्या आहेत. केळुसकरांना मी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देते आणि मी थांबते. अतिशय सोप्या पद्धतीने कथा हा विषय किंवा याबद्दल माहिती मॅडमने आपल्याला दिली. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अर्थात माननीय प्राध्यापक कौलापुरे सर यांना मी विनंती करतोय की आजच्या कार्यक्रम प्रसंगी त्यांनी मनोगत व्यक्त करावे. सन्माननीय व्यासपीठ, वैद्य सर, कांबळे मॅडम, मंगेश भस्के सर, पवार सर, केळुसकर सर, वालवकर सर आणि शिक्षकांना सगळे विद्यार्थी लक्षात राहत नाही पण विद्यार्थी हा शिक्षकांना ओळखत असतो. तसे आम्हाला प्रथमतः 25 लाखाचा चेक देऊन उपकृत केलेले स्वतःच आहे शिरोडा संस्थेला. त्या त्यांचाही खायचा वाटा आहे. आमचे राऊळ साहेब आणि सर्व मान्यवर. देवाचे जरी मी म्हटले माझं पाठव पृथ्वीवरती, ही गजल लिहिण्यासाठी त्यानेच ढकलले होते असं म्हटलेलं आहे. मी असं म्हणेन, देवाचे जरी मी म्हटले माझं पाठव पृथ्वीवरती, हा क्षण पाहण्यासाठी त्यानेच ढकलले होते. मी एक सामान्यचा शिक्षक आहे, ही मान्यवर मंडळी आहेत आणि आजचा समारंभ जो आहे हा खरोखरच एक वेगळा समारंभ आहे. समारंभाचा मानकरी जो आहे ते सत्कार बुक आहे आजचं माणिकमध्ये. सरांच्या कथा मी नेहमी वाचतो आणि पर्सनली मला टाकतात आणि विचारतात, सर काय असेल ते लिहा, पॉझिटिव्ह लिहा, निगेटिव्ह, कथा कशी वाटली. मी त्यात कुठं सांगितलं, कथा पोगवते आहे, कथा भिडते, हे त्या कथेचं वैशिष्ट्य आहे. आणि त्याचबरोबर ज्या ठिकाणी कथेनं टर्न घ्यायला हवा, वळण घ्यायला हवं, तिथे ती कथा वळण घेते आणि म्हणून ती कथा जशी लोकल आहे तशी ग्लोबल ही वाटते. हे त्या कथेचं वैशिष्ट्य आहे. आणि असं म्हटलं जातं, सुई दोरा हरवला नाही, सुई दोरा हरवला नाही, हल्ली पण कोणी मागत हे नाही. कारण आजकाल फाटलेली नाती व तुटलेली मने शिवायची कोणाला गरजही वाटत नाही, पण ते करण्याचं काम एका करत असतं. हे या कथांचं वैशिष्ट्य आहे. कारण जुळलेली मन कशी एकत्र नाही हे त्यांनी बघितलेलं आहे. तसं म्हणायला गेलं सगळंच बरं चाललंय, पण सांगता येत नाही काय आणि किती. सतत धडधडते छाती माझी, श्वास आहे की भीती. या वैभव जोशींच्या ओळी जिथे लागू पडतात अशा काही यांच्या कथा आहेत. मी कथांची नावं सांगत नाही कारण त्यांच्या कथांचं विश्लेषण सरांनी छान केलेलं आहे. त्याचबरोबर पुस्तके आणि वाचन याविषयी चर्चा झाली. मी माझ्या मित्रांना विनंती करतो त्यांनी थोडं वळावं आणि आपलं घोषवाक्य दाखवावं. बी इन्स्पायर्ड बाय एव्हरीथिंग त्यांनी लिहिलंय. मी नक्की सांगेन
त्या टी शर्टवरती एक शब्द खास असावा, बी इन्स्पायर्ड बाय एव्हरीथिंग, त्यात बुक्स असे तर नक्की असावं. त्या पुस्तके तुम्हाला प्रेरणा देतातच देतात. कोणीतरी चिडून म्हटलंय की पुस्तके निकामी नापास त्या परीक्षा, दारात नोकरीच्या मागतात भिक्षा. पण हा चिडून म्हणणारा सुद्धा पुस्तके वाचूनच मोठा झालेला आहे. पुस्तक हे पुस्तक असतं. केळुसकरांच्या कथा वाचनीय आहेतच, पण ते घडवून ठेवतात आपल्याला. रवींद्र गुरुदेसाई, विजय वालावलकर, निलेश काळप, अरविंद साने, जालिंदर उत्तिर्डे, बॉर्डरलेस पॅन्थर, सुवर्ण नामजोशी, दीपक भोगटे, श्यामा सतळकर, प्रदीप ठाकूर, किती नाव वाचायची. हे सगळे यांचे फॅन्स आहेत. का त्याचे फॅन्स ठरले तर त्यांना काहीतरी भेटलं त्या कथेनंतर. म्हणून केळुसकरांच्या कथा आपल्या वेगळ्या उंचीवरती नेतात. आणि मी सुदैवी आहे की आनंद यात्रेच्या माध्यमातून त्यांच्याकडे येऊ शकलो आणि त्यातून आमची ओळख झाली. त्यांचा प्रवास प्रचंड असतो, अनुभव विभिन्न अनुभव आहेत. आणि त्याचबरोबर मला असे म्हणावं असं वाटतं, केळुसकरांच्या कथासाठी शेवटी जाताना जरी तो तिथे नभापार आहे, जरी तो तिथे नभापार आहे, कुठे ना कुठे एक आधार आहे. कुठे हात तोडू, कशी दाद मागू, मला ऐकणारा निराकार आहे. अशा त्यांच्या कथा वाटतात वेगळ्या, पण ते भिडतात. कारण ते कथा आपल्या मातीतली वाटते. वेळेचं बंधन आहे. एका इंग्रजी कवीने म्हटलेलं आहे, ॲट माय बॅक आय ऑलवेज हिअर टाइम्स विंगेड चॅरियट हरिंग नियर यंडर ऑलवेज लाय द डेझर्ट्स ऑफ फास्ट इटर्निटी. मला प्रमुख म्हणून बोलवल्याबद्दल, संधी दिल्याबद्दल आणि तुम्ही छानपणे ऐकून घेतल्याबद्दल मग सर्वांचे आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. एक महत्वाची प्रतिक्रिया ती अगदी 10 ओळींची आहे. ती लेखकांच्या आग्रहास्तव आपण अभ्यासक्रम वाटतोय. मोतीराम टोकले मासगाव येथून लिहित आहेत, नमस्कार. तुमच्या सर्व कथा मी वाचल्या आहेत. सर्व कथा सरस आहेत. मला प्रश्न असा पडतो की तुम्ही नक्की अनेक क्षेत्राशी संबंधित कथा लिहिता, म्हणजे पोस्ट असेल, फॉरेस्ट असेल, नाट्यसंस्था, टीव्ही चॅनल, शिक्षण क्षेत्र, शेअर मार्केट, अशा अनेक क्षेत्रांची भ्रमंती आम्हाला कथेच्या रूपातून घडवून आणता. त्यामुळे तुमचं नक्की क्षेत्र कोणतं याचा उलगडाच मला होत नाही. आणि त्यानंतर जेव्हा मला कळलं की तुम्ही मार्केटिंग रिप्रेझेंटेटिव्ह क्षेत्राशी संबंधित असल्याचे समजलं, तेव्हा या व्यवसायामध्ये भ्रमंती जास्त असल्याने अनुभव फार मिळाले, पण ते लिहिण्यासाठी वेळ मिळाला नाही असं वाटतंय. परंतु तुमच्या या कथेवरून असं सांगू इच्छितोय की यापुढे तुमच्या कादंबऱ्या वाचायला मिळाव्यात अशी अपेक्षा आहे, कारण तेवढ्या तोडीचं तुमचं लिखाण आहे. तर जोरदार टाळ्या या प्रतिक्रियेसाठी. मोतीराम टोकले मासगाववरून ही प्रतिक्रिया देत आहेत आणि अशा असंख्य प्रतिक्रिया येत असतात. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष सन्माननीय आनंद वैद्य सर, ज्येष्ठ साहित्यिक, यांना मी विनंती करतोय की आजच्या कार्यक्रम प्रसंगी त्यांनी मनोगत व्यक्त करावं. सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित सर्व रसिक प्रेक्षक श्रोते, 2 गोष्टीचं मला पहिल्यांदा स्पष्टीकरण केलं पाहिजे, ना तर झोप लागणार नाही. एक म्हणजे मी MSc नाही. ज्यावेळी मी BSc ला होतो त्यावेळेला आकाशात ग्रह उंचीचे होते आणि युनिव्हर्सिटीला झोप लागली. त्यामुळे मला त्यांनी BSc ची डिग्री दिली आणि तिथे माझं शिक्षण थांबलं. दुसरं, माझी अनेक पुस्तकं, कविता संग्रह प्रसिद्ध झाले तसं काही नाही. एकच झाला, त्याच्या प्रति अजून शिल्लक आहे. आता रसिकही नको म्हणतात, पुस्तकात वाचून वाचून त्या वाटून दमलो. त्यामुळे ते पुस्तकही मी अशासाठी प्रसिद्ध केलं की त्यावेळी इकडे जे कोकण मराठी साहित्य परिषदेचं प्रमुख काम करायचे भागवत सर, विद्याधर भागवत सर, कैलासवासी, त्यांनी महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळातर्फे एक प्रसिद्ध केलं नवलेखक अनुदानातून. त्याचं मी प्रकाशन केलं नाही, कारण त्याला मी अध्यक्ष होतो आणि आपल्याच पुस्तकाचं प्रकाशन कसं करायचं आणि आपल्याच संस्थेकडे पुरस्कारासाठी कसं पाठवायचं हा प्रश्न होता. त्या पुस्तकाच्या मागे मधुबाईंनी स्वतः ब्लर लिहिला, पण आटोकाट प्रयत्न करूनही ते काही खपलेलं नाही. त्यामुळे मी फक्त माझा ब्लॉग तयार केलाय आणि त्याच्यावर माझी जी काय लेखन असतं ते मी टाकतो.
पण एक मला कॉन्फिडन्स आला तुमच्या कौतुकामुळे की मी जरा उंच आहे, गोरा वगैरे आहे, वीग वगैरे घातला आणि असा गोलदार जर तो ड्रेस रोमन टोगो सारखा केला तर रवींद्रनाथ टागोर म्हणून आपला स्वागत. आता केळुसकर प्रदीपनी जे काय सांगितलं प्रकाशनासंदर्भात आणि त्याच्या संदर्भात मी प्रकाशक म्हणजे बेसिकली डॅम्बिस प्राणी असतो असं एक लिहिलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की हे सगळं त्याला करावं लागतं, पैसे घालावे लागतात. आता हा मोठा व्यवसाय असल्यामुळे त्या ठिकाणी बऱ्याच जणांना भागवावं लागतं, आपलं पुस्तक लायब्ररीमध्ये खपवावं लागतं, नाही तर ते पैसे वसूल होत नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी की या ठिकाणी त्या दिवशी उषा परब मॅडमनी सांगितल्याप्रमाणे काळाची पावलं ओळखून आपण लिहिलं पाहिजे. कुठच्याही लेखकाने किंवा कुठच्याही रसिकाने एक लक्षात ठेवलं पाहिजे की प्रतिभा हा शब्द बऱ्याचदा, आणि मी ते वारंवार रिपीट करतो, प्रतिभा हा शब्द बऱ्याचदा भोंगळपणे वापरला जातो. प्रतिभा म्हणजे टॅलेंट, आणि टॅलेंट याचा अर्थ उपजत असं स्किल. आता सुतारात सुद्धा स्किल असतं, पण ते ॲक्वायर्ड असतं. तो त्याच्यावर प्रॅक्टिस करून करून ते स्किल वाढवू शकतो. पण लिहिणं हे उपजत असतं, सगळे लिहू शकत नाही. त्यामुळे आपण लेखक म्हणून चांगले आहोत की वाचक म्हणून चांगलं व्हायचं आहे हे आपल्याला अगोदर ठरवलं पाहिजे. आणि उपजत स्किल हा कुठच्याही लेखकातला लोएस्ट जो बेस आहे, लोएस्ट बेस तो आहे. तुम्ही आरती प्रभूंना कधीही प्रतिभा संपन्न म्हणू नका. याचं कारण असं की त्याच्यावर पोएटिक इंटेलिजन्स असतो, म्हणजे साहित्याचा बुद्धिमत्ता असते. आणि बुद्धिमत्ता हा प्रकार वेगळा आहे. तो माणूस खूप खोलवर बघू शकतो, एक्सरे व्हिजन असल्यासारखा. आणि आरती प्रभू हे तर त्याच्यामधले जिनियस म्हणतात तसले होते, म्हणजे देवाला सुद्धा दिसत नसे ते त्यांना दिसायचं. म्हणून आरती प्रभू सारखी माणसं किंवा जयवंत दळवींसारखी माणसं ही आकाशातनं पडलेली असतात डायरेक्ट. कारण त्यांच्या मेंदूची शेवटी एक लक्षात घ्या, प्रतिभा वगैरे म्हणताना आपण पार्थिव गोष्टीपासून दूर जातो, ते चुकीचं आहे. आपण काही विशिष्ट केमिकल्सनी बनलेलो आहोत आणि त्यामुळे मेंदूची तुमच्या संरचना कशी होईल की ज्यामुळे तुम्ही उत्कृष्ट लेखक किंवा असामान्यत्व तुमच्यात येईल हे काही सांगता येत नाही. म्हणजे फिजिक्सचा अभ्यास सगळेजण करतात, पण आईन्स्टाईन सगळेजण नसतात, आणि ते हेरिडिटरी नसतं. म्हणजे आईन्स्टाईनचा मुलगा आईन्स्टाईन नाही आणि आईन्स्टाईनचा बाप सुद्धा आईन्स्टाईन नाही. त्यामुळे ती देवाची देणगी आहे असं समजा. असे जे लेखक असतात ते वाचून त्यांचा आपण अभ्यास केला पाहिजे. मध्ये चपला देशपांडे आले होते, त्यांनी यांच्यात सारखं एक त्यांनी काय म्हणतात गुगलवर साईट स्वतःची केली आहे आणि साहित्य ओपन केलेलं आहे. म्हणजे त्यांनी त्या ठिकाणी ज्याला कॉपीराईट वगैरे सुद्धा ठेवला नाही, कोणी डाउनलोड करू शकतो. मी सुद्धा एक माझी वेबसाईट तयार करतोय. कोण लेखक असतील तर तुम्ही एक लक्षात घ्या की कमीत कमी खर्चात लोकांपर्यंत पोहोचायचा तो मार्ग आहे. तुम्हाला प्रत्येक वेळेला रिॲक्शन्स येतील असं नाही, कारण पुलंची आपण पुस्तकं सगळेच वाचलो, पण पुलंना कधी असे अंगठे वगैरे दाखवलेलं समजतं का? याचा अर्थ ते पुस्तक पोचत नाही असं नाही. किंवा पुलंचं आपण कधी कौतुक केला का, वा वा छान छान प्रत्येकाने, असं नसतं. त्यामुळे आपण टाकावं, जे काय होईल ते होईल. लेखकांनी माझ्या मते दुसरी एक गोष्ट लक्षात ठेवावी की एक 14-15 थीमवर सगळं साहित्य आहे, शेक्सपियर पासून कोणाही गण्या गमप्यापर्यंत
14-15 थीमच्या बाहेर साहित्य जात नाही. आणि त्या ठिकाणी त्याच्यामुळे मी लिहिलं नाही, मी कविता टाकल्या नाही, तर माझ्यासारख्या कविता लिहिणारे अनेक असतात. हा बेस आपण पहिल्यांदा लक्षात ठेवला पाहिजे. आपण ह्याच्यावरती स्वतःशी क्लिअर असलं पाहिजे की माझ्यासारखं अनेक जण लिहू शकतात. आणि त्या ठिकाणी असामान्यत्व हा वेगळाच विषय आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता या ठिकाणी आणि एक महत्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की हे सगळं करत असताना मला सुरुवातीपासून इथे असल्यामुळे कसं लक्षात येतं की कौतुक नाही झालं तरी लोक तुम्हाला वाचतात. त्यामुळे त्या ठिकाणी त्याची अपेक्षाच तुम्ही धरू नका. आणि दुसरी गोष्ट की ते वाचा, तुम्हाला आवडलं त्याला कळवा, नाही कळवलं तरी त्या ठिकाणी कोणी वाईट वाटून घ्यायची गरज नाही. त्यामुळे बेसिकली असं लक्षात आलं पाहिजे की आपण वाचलं पाहिजे. आता त्यामध्ये मी एक प्रोजेक्ट असा करतोय, म्हणजे मुद्दाम सांगतो की इथे आरती प्रभूचं स्मारक उभं राहत आहे. ते कोणाच्या आपण असं म्हणूया की गव्हर्नमेंटच्या माध्यमातून उभं राहत नाही आहे, कारण की आमच्या संस्थेची जमीन आहे. ते ऍक्च्युली स्मारक म्हणण्यापेक्षा खानोलकरांचं सदन आहे, खानोलकर सदन. कारण आरती प्रभूंचं घरच नाही इकडे. ते बागलांच्या राईत राहायचे, ते मामाकडे राहायचे, ते वेंगुर्ल्यालाही होते, तिथेही स्टेजला त्यांचं नाव दिलेलं आहे. आणि त्या ठिकाणी सगळी त्याची साहित्य संपदा वगैरे आपण ठेवू शकतो आणि तिथे चांगले साहित्यिक कार्यक्रम होतील. रणजित सारखा स्वतः अतिशय मोठा वाचक असलेला, आमच्या लायब्ररीला त्यांनी जवळजवळ 1.5 लाखाची पुस्तकं दिलेली आहेत. तर अशी माणसं आहेत, त्यांच्या सहकार्याने आपण हा कार्यक्रम करू शकतो. आता ज्या ठिकाणी हे सगळं आहे त्या आरती प्रभूंना त्यांच्या मृत्यूनंतर साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. रवींद्रनाथ टागोरांना 1913 मध्ये नोबेल मिळालेला आहे. त्याला ब्रिटिश राज, लक्षात घ्या, प्रत्येक पुरस्कारामध्ये लागेबांधे असू शकतात. आरती प्रभूंच्या ब्रिटिशांचं राज्य होतं आणि आरती प्रभूंच्या कवितांचं इंग्रजी ट्रान्सलेशन झालं. आणि त्या ठिकाणी त्यांनी जे लिहिलं त्याचा दर्जा जरा वेगळा होता. त्याच्यानंतर गेल्या 110 वर्षात एकाही भारतीय साहित्यिकाला नोबेल मिळालेलं नाही. लहान लहान देशातल्या लोकांना सुद्धा मिळालेलं आहे, जे त्या नकाशावर दिसत नाही. याचा अर्थ आपण कुठेतरी थिटे आहोत. आपण काहीतरी असं लिहित नाही आहे की जे जाईल तिथपर्यंत. त्यामुळे मी आरती प्रभूंच्या कवितांचं ट्रान्सलेशन करायला बघतोय. हे अशासाठी की ते ट्रान्सलेशन केलं तर ते लोक जाणार. कारण मला एक क्लिक झालं, इंग्लिश माझा विषय नाही, मला थिसॉरस वगैरे घेऊन बसावं लागतं. आणि मी परत मॅडमना सांगितलं की आरती जे मासिक आहे त्यात ते यावं पहिल्यांदा. याचं कारण असं की त्या काळचे त्यांचे मित्र उपाध्ये सर आणि भागवत सर, त्यांचं अकाली निधन झाल्यावर ते मासिक छापतात. त्याचे मेंबरही तुम्हाला व्हायला हरकत नाही, प्रदीपच्या कथाही तिथे यायला हरकत नाही. तर त्या ठिकाणी ते जे काय आहे त्याच्यामध्ये ते यावं. उदाहरणार्थ 57 मध्ये मधुबाई आणि आरती प्रभूने एक, आणि उपाध्ये सर त्याचे संपादक होते, उपाध्ये आणि आरती प्रभू, त्यावेळेच्या लोकांचा एक कविता संग्रह प्रसिद्ध केला, पल्लवी म्हणून. त्याच्यामध्ये एक कविता अंतराळ उल्का उल्का म्हणून आहे. त्यामध्ये असं होतं की म्हणजे त्यांचं तुम्हाला सांगतो का तो गिफ्टेड माणूस होता किंवा असामान्य होता. म्हणजे आपल्याला आपलं एकूण बेस कळतो की त्यावेळेला त्यांनी असं लिहिलं की एक चांदणी तुटे परंतु अंतराळ उल्का उल्का, तळासपोट हे फुटे शिंपला, झेलाया कर दोन चका, झेलाया कर दोन पुढे तर तिन्ही दोघे दुभंग का, दुभंग झालो तरी नसावा या डोहावर तरंग का. आणि ती कविता मोठी आहे. तर मी विचारलं होतं बऱ्याच जणांना, संतोषलाही विचारलं होतं
आता जनरली रिॲक्शन अशी असते की चिंतन मा काय लिहित, पण मला ती कविता डोक्यातनं जाईना, मला काहीतरी क्लिक व्हायला लागलं. आणि मुळात माझ्या असं लक्षात आलं की 1576 मध्ये ज्याला रेनेसॉ पिरियड म्हणजे परिवर्तनवाद सुरू झाला होता युरोपमध्ये, त्यावेळेला सॅन्ड्रो बोटिचिली नावाच्या एका चित्रकाराने व्हीनसचं चित्र काढलं होतं. व्हीनस, आणि ती व्हीनस संपूर्ण स्त्री, तिच्या शरीरावर कपडे नव्हते, समुद्राच्या तळाशी शिंपल्यातून जन्माला आली आणि तिचा बाप युरेनस होता म्हणजे व्हीनस. आणि त्यामुळे ती आल्यावर ती एवढी असामान्य सौंदर्यवती अशी वाहत आल्यानंतर त्या ठिकाणी ती अंतराळ उल्कासारखं झालं सगळं. आणि त्या चित्रात जे आहे ते कवितेत आहे. आता मी उपाध्याय सरांना फोन केला की सर हे कसं काय, तुमच्याकडे काही ते चित्र होतं का, कारण ते चित्रकलेचे शिक्षक. ते म्हणाले नाही, पण माझ्याकडे व्हीनसचा पुतळा होता. आपल्याकडे जे पुतळे आहेत ते व्हीनस डी मेलोचे आहेत, कारण डी मेलो या गावात तो सापडला इटलीतल्या, इसवी सन पूर्व 100 वर्षाचा. आणि त्याच्यानंतर इकडे कुठेतरी मला असं वाटलं की त्यांनी कुठे ना कुठेतरी ते पुस्तक वाचलेलं असावं, आणि जर ते वाचलेलं नसेल तर त्यांना ते कुठून कळलं, कारण ते संपूर्ण बर्थ ऑफ व्हीनस आहे. चित्राच्या ऐवजी ती कविता आहे. म्हणून त्या कवितेचं आणि काही कवितेचं तुम्हाला त्याच्यात व्हीनसचं वर्णन की अभ्रगौरीचे खोल असे अमुक हे सगळं त्यांना दिसतं. आणि बऱ्याचदा असं आहे चिंतनच्या बाबतीत ज्या काही कपोलकल्पित गोष्टी झालेल्या आहेत, म्हणजे इव्हन सुनीताबाईंच्या सुद्धा गोष्टी मी ऐकल्या, त्याच्यामध्ये मला काय त्याच्यात खरं वाटत नाही. तर त्यामध्ये त्याच्यामुळे चिंतनबद्दल गैरसमज आहे. त्यांना इंग्लिश येत नव्हतं, अमुक येत नव्हतं, तमुक येत नव्हतं. 160 वर्षाची लायब्ररी आहे. मी ते लिहिलं आहे, 160 वर्षाची लायब्ररी आहे आपली टोपीवाला वाचनालय. चिंतन मॅट्रिक झाले नव्हते, पण त्याची लिखाण त्याला पीएचडी करतोय एखादा माणूस. त्याने युनिव्हर्सिटीत नाही काढून टाकलं कारकुनाच्या जागेवरून, पण त्याच्यावर पीएचडी अनेक जणांनी केली. तर त्यांना इंग्रजी येत नव्हतं हे नक्की कोणी सांगितलं तुम्हाला? त्यांनी ते कशावरनं वाचलं नसेल, आणि जर ते वाचलं नसेल तर हे असामान्यत्व आहे. म्हणजे मी मुद्दाम त्या ठिकाणी एवढंच सांगायचा प्रयत्न करतोय की ह्या आपल्या वाङ्मयाच्या किंवा गोष्टीच्या फार सिरियसली आपण विचार केला पाहिजे. आणि त्या ठिकाणी अधिकाधिक म्हणजे कुठच्याही लेखकांनी अधिकाधिक आपल्याला जेवढं खोल जाता येईल तेवढं गेलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर सांगितलं त्याप्रमाणे आमच्या इकडे जर कोण लेखक असतील तर ह्या निमित्ताने मी त्यांना सांगू इच्छितो की आमच्या इकडे चांगलं कॉम्प्युटर डिपार्टमेंट आहे सायन्सला तिकडे कॉलेजमध्ये. आणि नवीन अभ्यासक्रमानुसार तुम्ही लोकांच्या उपयोगी पडलं पाहिजे, तर त्या सगळ्या प्रोसेसमध्ये ते आपण करू शकतो. ते सगळं तुम्हाला कॉपीराईटच्या अधिकारात येतं जोपर्यंत तुम्ही सांगत नाही मला कॉपीराईटचा अधिकार नको. त्यामुळे बरेचसे खर्च कमी होतात आणि त्या ठिकाणी लेखक अडचणीत येत नाही, कारण सगळ्यांनाच पैसे टाकून ते सोसण्याची ताकद नसते. बरोबर आहे ना? तर त्याच्यामुळे आपण हे सगळं करू शकतो आणि आपलं साहित्य पोचवू शकतो. आणि दुसरी एक गोष्ट अशी की आता बदलत्या ह्याच्यामध्ये तुम्ही मुलं बघितली तर हिरवे हिरवे गालीचे वगैरे जे आम्ही ऐकलं ते आम्हाला इमॅजिनेशन होतं, पण आताच्या मुलांना लहानपणापासून त्यांना ते समोर बघायचीच सवय झाल्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी त्याच्या काय म्हणूया आपण व्हिडिओ रेकॉर्डिंग करणारे हिरवे हिरवे गालगालीचे कशाला म्हणतायत हेच त्यांना कळणार नाही. त्यामुळे हा सगळा माहोल लक्षात घेऊन आपल्या साहित्यामध्ये बदल करावा, कारण आमची पिढी संपत आलेली आहे. आता जे आमच्यापेक्षा एक 20-25 वर्षांनी लहान आले आहेत त्याच्यापेक्षा हे लोक वेगळे आहेत. ह्या मुलांपर्यंत आपण कसं पोचायचं हे बघितलं पाहिजे. कारण माझा नातू हिंदी बोलतो, आम्ही कोणीच त्याच्याशी हिंदी बोलत नाही, मला कळेल ना हा कसा हिंदी बोलतो. तर तो ते कॉमिक बघतो, त्याला कोणीही शिकवलं नाही, ते बघून तो हिंदी शिकला. आता म्हटलं तर इंग्लिश बघ, अभ्यास करणारे हे बरं आहे,
म्हणजे निदान 2 लँग्वेजेस तरी तुला येतील. तर ह्याचा अर्थ असा की मुलं वेगळी आहेत, त्यामुळे यांना वेगळ्याच टाईपनी आपल्याला सगळ्यांना रसिकांना विचार केला पाहिजे, नाहीतर आपली पुस्तकंही आपल्याबरोबर स्टॉप होणार. थोडस ही संधी घेऊन मी जरा मोठं बोललो, पुस्तकावर बोललेलो नाही कारण ते ऑलरेडी बोललेलं होतं, पण एक साहित्य चळवळ म्हणून जी काय आहे त्यासाठी हे बोललं गेलं. मला मुद्दाम प्रदीपनी अध्यक्ष म्हणून बोलवलं. जयवंत दळवी यांना अनंत काणेकर असे सगळीकडे अध्यक्ष म्हणून जात, मला सगळं खूप ठिकाणी त्यांना अनंताध्यक्ष म्हणत, माझंही नाव अनंतच आहे. त्यामुळे शेवटी बहुतेक माझा साहित्य हे जाऊन अध्यक्ष म्हणूनच अधिक प्रसिद्धी मिळेल. थँक्यू. त्यानंतर आपण आभार प्रदर्शनाकडे वळतोय. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष उद्घाटक सन्माननीय आनंद वैद्य सर हे आज उपस्थित राहिले आणि आमच्या या विनंतीला मान दिला त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. त्याचबरोबर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सन्माननीय कौलापुरे सर यांनी देखील आजच्या या कथासंग्रह प्रकाशनाला उपस्थित राहून आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्याचबरोबर या कोमसाफचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय मंगेश मस्के सर हे देखील या ठिकाणी उपस्थित राहिले. मस्के सरांचे देखील मनापासून आभार. त्याचबरोबर शाखाध्यक्ष कुडाळच्या सन्माननीय वृंदा कांबळी मॅडम या देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्या, त्याबद्दल त्यांचे देखील आभार. त्याचबरोबर या संस्थेचे सचिव सन्माननीय सुरेश पवार सर हे देखील उपस्थित राहिले. त्याचबरोबर कुडाळ कॉलेजचे प्राध्यापक संतोष वालारकर सर अतिशय खूप सोप्या भाषेत आणि मस्त वर्णन केलं आपण, त्याबद्दल या पुस्तकाच्या सर्व कथांचं वर्णन केलं. आपले देखील मनापासून आभार. आणि स्वतः प्रदीप केळुसकर आणि त्यांचे कुटुंबीय आणि आपण सर्व वाचक अगदी दिग्गज मंडळी समोर बसली आहेत. सर्वांचं नाव घेऊ शकत नाही कारण आपल्याकडे तेवढा वेळ नाहीये, पण आपण सर्वजण या प्रेमापोटी वाचक म्हणून त्याचबरोबर प्रदीप केळुसकर यांच्या प्रती असलेलं प्रेम आपुलकी यांनी उपस्थित राहिला, त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. तर मंडळी, तुम्ही आता मी लिहिलेल्या माणिक मोती या कथासंग्रहाच्या प्रकाशनाचा 3रा आणि शेवटचा भाग ऐकलात. तुम्हाला हा भाग कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये लिहा, तुमच्या सूचना पण लिहा. तसेच चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओ अनेक ग्रुप्समध्ये शेअर करा. माझे माणिक मोती हे पुस्तक मिळवण्यासाठी कमेंट बॉक्स मध्ये जे फोन नंबर दिलेले आहेत त्यावर फोन करा. नमस्कार.